नॉमिनेशन फॉर्म मी भरलेला आहे प्रोडक्शनकडून सगळ्या आर्टिस्टची नावं देताना, आणि नंतर का तर माझं अक्षर चांगलं आणि नंतर माझं त्यातनं नाव काढलं गेलेलं आहे हेही मी अनुभवलं आहे. हिरोईन आहेस, असे कपडे थोडी तुला चांगले दिसणार आहेत किंवा इतकी फ्लॅट थोडी असते हिरोईन. आणि मला असं वाटतं ही खूप चुकीची गोष्ट आहे जी इथे प्रिव्हेलंट आहे. तेव्हा डिरेक्टर ॲक्शन बोलल्यावर मला कानाखाली पडलेली होती पहिली. म्हणजे मला कळायच्या आत मला खरोखर कानफटात बसलेली होती. मी सगळ्या टेक्निकॅलिटी शिकून घेतल्या की पिस्तूल कसं हाताळायचं नाही, पुरुषांना कुठे मारायचं हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे. मी तर मारलेलं आहे, मी मारते. मी माझ्या गाडीतला गणपती ओरबाडून काढला होता आणि तळावपालीत फेकून दिला होता. पण तेव्हाच मला असं जाणवलं की तोच मला तारणार आहे आणि तोच मला तारतोय. माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं ना हे मी सांगू नाही शकत. तिने मला नेहमी एकच गोष्ट सांगितली की तू खड्ड्यात पड आणि तू त्यातनं शिक. मला जर कंटाळा आला ना, मी तितकी मूडी आहे की मी सगळं सोडून जाऊ शकते निघून कुठेही आणि मी देवाच्या पायाशी जाऊन बसू शकते. ते मेरे बच्चे छोटे कच्चे टोटल लुच्चे मगर दिल के बहुत सच्चे. असं वाटतं मला की हे बरीच वर्ष पेंडिंग होतं आणि ज्याची मी खूप वाट बघितली होती, खूप जास्त सिन्सिअरली आपल्या इंडस्ट्रीच्या भाषेत म्हणतो तर खूप घासली होती, आणि ते आता कुठेतरी मला मिळतंय आणि विथ इंटरेस्ट मिळतंय. त्रास म्हणजे मला ना सायकॉटिकच गोष्टी जास्त घडलेल्या आहेत, म्हणजे नॉर्मल नाहीच काही. आता 2 आठवड्यापूर्वी एका मुलीने मला धमकी दिली होती की मी आणि माझ्या फ्रेंड्सला तू जर का फॉलो बॅक केलं नाहीस तर तुला डायरेक्ट पोलिसात देईन वगैरे. म्हणजे हे असं प्रेम नको आहे मला. आणि त्यानंतर बरीच जण मला विचारतात काय मग एवढी जण तुझ्या प्रेमात वगैरे पडत असतील. म्हटलं हो, सायकोज खूप जास्त पडतात प्रेमात आणि त्यांचे खूप अनुभव आलेले आहेत मला की डिरेक्टली माझ्या घरी येऊन पोहोचणं किंवा मला खूप जास्त स्टॉक करणं, मला फॉलो केलेलं आहे. सो अशा काही गोष्टी आहेत. आणि का तर फॅन आहेत म्हणून, तर मला अशा फॅन्सची खूप भीती वाटते. लॉकडाऊनने आपल्याला दाखवून दिलंय की आपलं हे फील्ड किती अनस्टेबल आहे. भलेही आपल्याला वाटत असलं की झालं आपण स्थिरावलो आता सेटल झालो, पण असं नाही आहे. सो यू शुड ऑलवेज हॅव अ बॅकअप प्लॅन. आणि मी नेहमी त्या गोष्टीचा विचार करते की जर हे असं नसेल तर आय शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी. आणि म्हणूनच म्हणजे राईट फ्रॉम जेव्हा मी पुढचं पाऊल करत होते तेव्हाच माझं MBAचं फर्स्ट इयर चालू होतं. सो माझं एक ठरलेलं होतं की काही झालं तरी शिक्षण सुरू ठेवायचं आहे, कारण यू नेव्हर नो ना हाऊ थिंग्स चेंज. आणि आता फॉर एक्झाम्पल उद्या माझं लग्न झालं, मी फिजिकली खूप चेंज झाले मुलंबाळ झाल्यानंतर, तर मी परत त्याच शेपमध्ये राहीन की नाही, ह्या सगळ्या खूप वेगळ्या गोष्टी असतात ज्या एका स्त्रीला डील कराव्या लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडे एक प्लॅन बी नेहमी असायला हवा. आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेले. लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला. म्हटलं घर बसल्या बसल्या करायचं काय, म्हणून ते केलं. मग मी बेकिंगचा व्यवसाय सुरू केला आणि खूप जास्त छान ऑर्डर्स दिल्या मी केकच्या. म्हणजे खूप रोज बेक करत असायचे मी कोणाच्या ना कोणाच्या बर्थडेचे केक्स. सो मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे एक प्लॅन बी नेहमी असायला पाहिजे. मग तुम्ही कितीही सेटल झालेला असाल तुम्ही एका प्रोफेशनमध्ये, तरीसुद्धा यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी. तो स्वभावाचा भाग आहे. आणि त्यामुळे मी भरपूर शिक्षण घेऊन ठेवलं आहे की उद्या जर का मला वाटलं ॲड एजन्सीमध्ये जॉब करावा किंवा दुसरं काहीतरी जॉब किंवा काहीतरी ट्राय करावं, सो माझ्याकडे ॲटलिस्ट एज्युकेशन असायला हवं. आणि म्हणूनच मी एका वाहिनीमध्ये सुद्धा ट्रेनी EP म्हणून पण जॉब केलेला आहे 2009 साली. आणि त्यामुळे म्हटलं तोही अनुभव घ्यावा. प्रोडक्शनमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे, तोही अनुभव घ्यावा. आणि एकूण काय तर ह्या फील्डवर प्रेम आहेच आहे. फक्त तेव्हा कॅमेराच्या मागे काम करत होते, आता पुढे काम करते, एवढाच डिफरन्स आहे. मी पहिला परफॉर्मन्स माझ्या लाईफमधला केला तो मी 2रीत होते तेव्हा. मी स्टेजवर गायले होते. माझे वडील स्वतः ऑर्गनायझर आहेत आणि ते म्युझिशियन आहेत. तर त्यांच्याच ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा गायले होते आणि मी 2रीत असताना लावणी सादर केली होती, येऊ कशी तशी मी नांदायला. आणि कर्जतच्या आमच्या मारुती मंदिराच्या चौकामध्ये खूप मोठा कार्यक्रम होता आणि जवळजवळ 2-1 हजार क्राऊड होतं तिथे. आणि तेव्हा मी गायले आणि लोकं खुश होऊन जे आपल्याला पैसे देतात ना, तसे खूप जणांनी दिले. आणि मी तेव्हा असं एक जॅकेटवाला ड्रेस घातला होता ज्याला खिसे होते.
गाण्याच्या एंडपर्यंत माझे खिसे भरलेले होते आणि खूप पैसे साठवलेले. आणि तेव्हा गात असताना मला एवढंच वाटत होतं की मला एक बाहुली घ्यायची होती. तर आईने तेव्हा सांगितलं होतं मला की 800 रुपयाची आहे ती बाहुली, अशी इझिली मिळणार नाही तुला, खूप वेळ लागतो, असं पटकन तू सांगशील आणि आम्ही देऊ असं नाही आहे. तर मला अख्खं गाणं 3 कडवी आहेत त्या गाण्याला. पहिलं कडवं झाल्यावर, दुसरं कडवं झाल्यावर मला एवढंच वाटत होतं की हां, आपल्याला बाहुली मिळणार आहे, आपण स्वतःच्या पैशांनी घेणार आहोत. आणि मी अख्खं गाणं ते तसं घालवलं की हां, चला बाहुलीचे पैसे साठले. तसंच वर्ष गेली गेली गेली. त्यानंतर मी सडनली ॲक्च्युली ॲक्सिडेंटली ह्या फील्डमध्ये आले. माझ्या मैत्रिणीला ऑडिशन द्यायची होती म्हणून मी गेले होते ND स्टुडिओला तिच्याबरोबर. आणि तिचं सिलेक्शन झालं नाही. मी स्टुडिओ बघायला गेले होते, पण माझं सिलेक्शन झालं. आणि तेव्हापासून देवाच्या कृपेने मला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांना माझं काम आवडतं आहे, त्यामुळे आय एम ग्रेटफुल. पण खूप छान वाटतं जेव्हा सगळ्यांना आपलं काम आवडतं आहे, सगळेजण खूप ॲप्रिशिएट करतायत आणि तो रिस्पॉन्स बघून खूप छान वाटतं. आणि मधली जी 3 वर्ष मी माझ्यासाठी घेतली होती, जेव्हा मी माझा लो पिरियड होता असं नाही म्हणणार, कारण मी स्वतःसाठी घेतली होती, मला स्वतःवर काम करायचं होतं म्हणून मी ब्रेक घेतला होता. कारण आपण स्वतःला पण वेळ द्यायला हवा. आणि मी 2009 पासून जे काम करत होते ते जवळजवळ 17, 18, 19 पर्यंत मी कंटिन्यू काम करत होते. त्यामुळे मला माझ्यासाठी असा वेळच मिळाला नव्हता आणि त्यामुळेच माझ्या तब्येतीवर सगळं निघत गेलं. आणि मग त्यानंतर 3 वर्षानंतर परत गॅपनी आपण एक डेली सोप घेणं लीड म्हणून, ही खूप जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर. चॅनलनी सुद्धा मला ट्रस्ट केलं होतं परत एकदा. आणि मला स्वतःला एक आतमध्ये आपल्याला खूप प्रेशर असतं, ते प्रेशर खूप जास्त होतं आणि आजही आहे. गेली 1.5 वर्ष माझा शो नंबर 1ला आहे आणि खूप जास्त रेटिंगनी नंबर 1ला आहे. पण दर बुधवारी मी नर्वस असते, कारण गुरुवारी रेटिंग येणार असतं आणि मी 11:30 वाजता सकाळी मला अँझायटी होते की सर रेटिंग काय आहे सांगा. तर मला असं वाटतं की हा माझा स्वभाव आहे आणि मला छान रिस्पॉन्स मिळतोय म्हणून मी सेटल नाही होणार. मला असं वाटतं की आय शूड वर्क मोर हार्ड. आणि जेवढं प्रेम मला मिळतं आहे, एवढा छान रिस्पॉन्स मला मिळतो आहे, तर ती मला एनर्जी मिळते की जुई अजून छान काम करायचं आहे, अजून वेगवेगळं काम करून बघायचं आहे, अजून काय काय करता येईल हा विचार करायचा आहे रोज. आणि रोज रात्री झोपताना फक्त ग्रेटफुल राहायचं आहे की उद्या उठून परत छान काम करायचं आहे, कारण एवढा ऑडियन्स आहे, इतकी माणसं आहेत जी तुझ्यावर प्रेम करतात. सो मला ही एनर्जी मिळते आणि इट गोज ऑन रोलिंग. सो माझ्यासाठी आधीपासून तर आत्तापर्यंतचा हा रिस्पॉन्स, त्याच्यावर मी लिटरली उभी आहे, एवढंच सांगेन मी. खूप भारी वाटतं काय सांगणार. कारण मी 13 वर्ष काम करते, पण अशी एकही बाहुली माझ्या घरी आली नव्हती. मला एकही नॉमिनेशन मिळालं नव्हतं. मला मिळून लिस्टमधलं माझं नाव काढलं गेलेलं मी पाहिलेलं आहे. नॉमिनेशन फॉर्म मी भरलेला आहे प्रोडक्शनकडून सगळ्या आर्टिस्टची नावं देताना. आणि नंतर का तर माझं अक्षर चांगलं आणि नंतर माझं त्यातनं नाव काढलं गेलेलं आहे हेही मी अनुभवलं आहे. त्यामुळे मला त्या बाहुल्यांची किंमत खूप जास्त आहे. आणि गेल्या वर्षभरात माझ्याकडे अशा 6 की 7 बाहुल्या आल्यात. सो आय एम एक्स्ट्रीमली म्हणजे ग्रेटफुल म्हणेन मी. मला प्राऊड असं म्हणजे मला ॲक्च्युली एक्सप्रेस नाही करता येत. पण मी एवढंच सांगेन की मी इतकी वर्ष ज्याची वाट बघितली, ज्याच्यासाठी मी मेहनत, म्हणजे तेव्हाही मी तितकीच मेहनत करत होते, आजही मी तितकीच करते आहे, रादर त्यापेक्षा जास्त करते आहे. पण त्याचं कोणीतरी नोटीस करतं आहे. सो तीच माझ्यासाठी एक खूप मोठी पावती आणि खूप मोठी बाहुली ती आहे की कोणीतरी नोटीस करतं आहे मला. आणि मी इतकी मेहनत करत होते तर ॲटलिस्ट त्याचं चीज होतं आहे. त्यामुळे ह्या बाहुल्या खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. ती लहान बाहुली होती जिने मला माझ्या पैशांनी कशी कमवायची ते शिकवलं. आणि ह्या बाहुल्या आहेत ज्या मेहनत करून कशी बाहुली स्वतःहून आपल्याकडे येते हे शिकवत आहेत मला. खूप जास्त अनुभव आले. आत्ता आपण जो मुद्दा खूप उचलून धरतो बॉडी शेमिंगचा, ते तर इंटरनेट वगैरे आलंय म्हणून आपण उचलून धरतो. पण राईट फ्रॉम माझ्या उंचीवरून, माझ्या स्किन टोनवरून मला बोललं गेलं आहे. मी ज्या प्रकारे बोलते, माझा आवाज एका पर्टिक्युलर प्रकारचा आवाज आहे. मी भसाड्या आवाजामध्ये फार बोलू शकत नाही. कारण बेसिकली मी आधी सिंगर होते, त्यामुळे असेल हे की माझा आवाज बारीक आहे किंवा काय, त्या आवाजावरनं मला चिडवलं गेलं आहे. मी ज्या प्रकारे उभी राहते ह्यावरनं मला बॉडी शेम केलं गेलं आहे. हिरोईन आहेस, असे कपडे थोडी तुला चांगले दिसणार आहेत किंवा इतकी फ्लॅट थोडी असते हिरोईन, हे असं सगळं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे आता मी ते खूप कॅज्युअली डील करू शकते. माझं असं होतं की बोला, काय बोलायचं ते बोला, मी माझं काम करते. पण जेव्हा एखादी 20-21 वर्षाची मुलगी असते जी खूप नवीन आलेली असते या फील्डमध्ये, तिला जेव्हा तुम्ही तिच्या रंगावरून बोलता, तिच्या दिसण्यावरून बोलता,
तेव्हा तिला काय होत असेल ह्याचा बोलणारा माणूस कधीच विचार करत नाही. आणि मला असं वाटतं ही खूप चुकीची गोष्ट आहे जी इथे प्रिव्हेलंट आहे. कारण तुम्ही विचारच करत नाही, तुमची चेष्टा होऊन जाते एक 5-10 मिनिटासाठी की हे काळी आली काळी आली, कटर स्टँड म्हणून हिला वापरा वगैरे, असं सगळं बोललं जातं, सगळं बोललं गेलंय मला. पण माझं असं झालं होतं एका पॉईंटला की मी करू काय. मग त्यासाठी मला माझा रंग बदलायची खूप इच्छा झाली. आणि मग त्यानंतर मी काय करावं, तर मी घरी गेले आणि स्क्रब क्रीम खूप जोरजोरात माझ्या चेहऱ्यावर घासलं. मला असं वाटत होतं की ते म्हणतात ना, कावळ्याचा कधीतरी छान बगळा होईल, ही इच्छा. मी खूप घासलं स्क्रब क्रीम चेहऱ्यावर आणि रंग काही बदलला नाही. मी तितकी डिप्रेस झालेले होते तेव्हा, ट्रॉमाटाइज्ड होते मी, कारण 100 लोकांच्या युनिटसमोर मला सतत रंगावरून बोललं जात होतं. त्यानंतर 4 दिवसांनी माझ्या स्किनवर प्रचंड पिंपल्स आले. म्हणजे बोट ठेवायला जागा नव्हती, इतकी माझी स्किन कामातनं गेली. त्यानंतर मला असं वाटलं की कदाचित आपण परत थोडंसं स्क्रब केलं तर हे पिंपल्स जातील. म्हणून मी अजून स्क्रब केलं. मी लोकल पार्लरमध्ये जाऊन वेज पील्स करून घेतली की त्याच्यानी तरी जातील, त्याच्यानी तरी मी गोरी दिसेन. तरीही काही घडलं नाही. एका पॉईंटला असं झालं की माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवायला जागा नव्हती आणि माझं शूट तर सुरू होतं. डॉक्टर्स वे सेइंग की तुला मेकअप नाहीच करता येणार आहे आता ह्यापुढे, कारण तुला निदान 7-8 महिने जाणार आहेत हील व्हायला. आणि माझं काम सुरू होतं, त्यामुळे मी रोज सेटवर गेले की मला चेहरा तर दिसत होता आपला, पथेटिक दिसतोय चेहरा, आणि तरीसुद्धा त्यावर मेकअप करायला लागायचा. ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या खूप रडायचे मी. आणि माझी जी डर्मॅट होती तिने सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेव, हे अजून वाढणार आहे पण हे 5-6 महिन्यांनी पूर्ण सेटल डाऊन होणार आहे. आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला. आणि त्याच दरम्यान मला आईने सांगितलं की तुला ठरवायचं आहे आता की तुला स्वतःला ॲक्सेप्ट करायचं आहे की हे जे इतर लोक बोलतात त्यांना एंटरटेन करायचं आहे. आणि मी 22 वर्षाची होते, मला हे थॉट्स असे कळत नव्हते की स्वतःला ॲक्सेप्ट करणं वगैरे काय असतं वगैरे. आणि मग त्यानंतर मी कुठेतरी गेलेले होते, कुठल्या तरी इव्हेंटला गेले होते आणि तिथे सडनली एक व्यक्ती मला भेटली. मला त्यांचं नाव पण माहीत नाही कारण ओळखीचेच नव्हते. ते बोलले, छान काम करतेस तू, छान दिसतेस आणि स्क्रीनवर छान दिसतेस तू, त्या बाकीच्या गोऱ्या मुली आहेत ना त्यांच्यापेक्षा तू खूप छान दिसतेस, तुझे फीचर्स छान दिसतात. तेव्हा मला असं झालं की म्हणजे, तर मग मी घरी आले, मी आईशी बोलले की ते असं बोलले की तू सावळी आहेस किंवा तुझा स्किन टोन जास्त छान दिसतो स्क्रीनवर. तेव्हा मला असं झालं की अच्छा असं असतं. म्हणून मी स्वतःला नव्याने बघायला लागले स्क्रीनवरती की खरंच असं दिसतंय का. तर तेव्हा मला असं जाणवलं की हां, मी चांगली दिसतीये स्क्रीनवर. आणि तेव्हा फर्स्ट टाईम असं मला जाणवलं की येस, मी स्वतःला आवडतीये स्क्रीनवर. तोपर्यंत मला मी आवडतच नव्हते, कारण मी इतरांचंच ऐकून ऐकून इतकी नर्वस झालेले होते, डिप्रेस झालेले होते. आणि मग हळूहळू मला कळायला लागलं की स्वतःच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल असणं म्हणजे काय असतं, किंवा स्वतःला ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय असतं. आणि मग मी कधीच प्रयत्न केला नाही पुन्हा स्क्रब लावण्याचा किंवा पुन्हा काही गोरेपणाचा. फक्त मी एवढाच प्रयत्न करते की ह्या ज्या नेगेटिव्ह कमेंट्स असतात ना, सो आय कीप माय गार्ड्स हाय. त्याच्यामुळे त्या नेगेटिव्ह कमेंट्स येतात आणि आता परत त्यांच्यावर आपटल्या जातात. मी त्यांना भीक घालत नाही आता फारशी. मुळात होतं कसं की माझा स्वभाव थोडासा, मी इंट्रोवर्ट आहे. पण जेव्हा माझं सर्कल कम्फर्टेबल आहे, मला कळलं ना की मला सांगावं लागतं, जुई आता गप्प बस, इतकी मी बडबडते. पण जोपर्यंत मी कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत कोणाला कळणारही नाही की माझ्या मनात काय चालू आहे, किंवा मी ही मुलगी बोलतच नाही का दिवस दिवस, असंही वाटू शकतं. आणि त्यामुळे माझं काम झालं की माझी मेकअप रूम, असा माझा पूर्वी स्वभाव होता. त्यामुळे इतरांना काय वाटतं की ही माजोरडी, नकचडी, हिचं काय आहे, हिला काय सतत मेकअप रूममध्ये जाऊन बसायचं असतं, हिला ना आपण बरोबर टार्गेट करूया, हिला आपण बरोबर अशी बाजूला ठेवूया. आणि ह्या गोष्टींनी मला लिटरली म्हणजे खूप जास्त ग्रुपिझम करून एकटं पाडणं झालंय. अख्खं युनिट जेवायला जातं आणि फक्त जुई जेवायला जात नाही, कारण जुईला सांगितलंच जात नाही की आज आम्ही रात्री जेवायला जातोय. आणि वर त्यांच्या गप्पाही होतात की तिला सांगू नका हां. म्हणजे असं सतत सतत बोलून मला असं व्हायचं की ह्याच्याने तुम्ही मला वाईट नाही ठरवत आहात, ह्याने तुम्ही हे दाखवताय की तुम्ही ॲज अ पर्सन काय आहात. पण हे आता मी डील करू शकते, कोणी माझ्याशी असं वागलं तर. आता कोणी वागतच नाही, कारण आता मलाही कळायला लागलंय कोणाशी कसं वागायचं. पण एक आपली फेज असते ना की जेव्हा आपल्याला सगळं जगच छान वाटत असतं, आणि मी त्या फेजमधली होते, किंवा मी तशी मुलगी होते. मी एका साध्या गावातून आलेली मुलगी आहे, जिला वाटायचं की सगळं छानच असतं आणि सगळं जग पॉझिटिव्हच असतं, सगळी माणसं चांगलीच असतात. पण जेव्हा असे अनुभव यायला लागले तेव्हा रोज घरी जाऊन रडायचे मी, आणि इतकी रडायचे की मला ना सेटवर जायला किंवा काम असलं की असं डिप्रेशन यायचं की बापरे, परत कॉल टाईम आला. ही किती वाईट गोष्ट आहे एका ॲक्टरसाठी की कॉल टाईम आला की तिला नर्वसनेस येतो की बापरे, शूटला जायचं आहे आपल्याला. आणि
एक तर इतका पथेटिक अनुभव होता. मला आज इथे सांगावंसंच वाटतंय की आज खूप मोठी लेखिका आहे ती व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर मी काम करत होते एका सिरियलमध्ये 2009-10 साली आणि कानाखाली मारायचा सिक्वेन्स होता. तेव्हा डिरेक्टर ॲक्शन बोलल्यावर मला कानाखाली पडलेली होती पहिली. म्हणजे मला कळायच्या आत मला खरोखर कानफटात बसलेली होती आणि मी पेटीट आहे. मी थोडीशी नाजूक आहे. मी अजूनही नाजूक होते काही वर्षांपूर्वी आणि ज्या व्यक्तीने ते मारलं होतं शी वॉज अराउंड 6 फीट. म्हणजे खूप धष्टपुष्ट अशी व्यक्ती होती. तिचा जोरात मला कानाखाली बसल्यावर ना 2 सेकंड मला लिटरली कानातनं आवाज यायला लागला. मला कळलंच नाही की काय झालंय आणि मी रिॲक्टच नाही झाले, त्यामुळे तो शॉट कट झाला. त्यानंतर दुसरा टेक केला. ॲक्शन बोलल्यावर परत कानाखाली बसलेली होती माझ्या आणि मला असं झालं की हे काय चालू आहे माझ्याबरोबर, मला कळतच नव्हतं. एका पॉईंटला थर्माकोल धरलेला मुलगा हसायला लागला, आजूबाजूने असे हसण्याचे आवाज यायला लागले. तिसरा टेक, चौथा टेक आणि मी 5-6 वेळा कानाखाली खाल्लं आणि त्यानंतर मला खरोखर रडू यायला लागलं. मी हात असाच ठेवून होते त्या टेकमध्ये आणि रडू यायला लागलं होतं. मी ना डायलॉग्स बोलू शकले पुढचे, मला सीनच विसरले मी पुढचा. आणि तेव्हा मला असं झालं की मला कळलंच नाही की का असं घडत होतं. आणि काही दिवसांनंतर मला कळलं की आपण चीट करू शकतो हे शॉट्स. म्हणजे मी इतकी रॉ होते की मला हे माहीतच नव्हतं की असे शॉट्स चीट करून शूट केले जातात. मला वाटत होतं की कानाखाली मारतात खरी खरी, पण ती इतकी जोरात मला बसत होती प्रत्येक वेळेला. तेव्हा मला असं झालं की बापरे, म्हणजे ज्या व्यक्तीने मला कानाखाली मारली होती तिला नक्की काय मिळालं मला मारून. एवढ्या मोठ्या युनिटच्या समोर माझी अशी चेष्टा करून किंवा असं ह्युमिलिएट करून मला काय मिळालं त्या व्यक्तीला. आणि त्यामुळे आज आय हॅव नो रिस्पेक्ट फॉर दॅट पर्सन. म्हणजे मला असं झालं की अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्ही न्यूकमर्सला कशा प्रकारे वागवता ह्यातनं तुमचं स्वतःचं कॅरेक्टर कळत असतं. न्यूकमर्स हे न्यूकमर्स असतात. आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही असे वागा तसे वागा, पण तुम्ही त्यांना असं ह्युमिलिएट नाही करू शकत आणि नाही करावं. कारण मग तीच पिढी कधीतरी पुढे जाऊन सिनियर्स होणार आहेत, त्यांना पण काही नवीन आर्टिस्ट येणार आहेत. तर हे कुठेतरी मला असं वाटतं की बिईंग सिनियर्स हे आपल्या पण हातात असतं थोडंसं, की चांगल्या गोष्टी त्यांच्यासमोर आणाव्या, ना की अशा चुकीच्या गोष्टी करून दुसरी पिढी पण तशीच बनवावी. जेव्हा ही गोष्ट घडली होती 2014ला आय थिंक, माझ्या बर्थडेच्याच दिवशी मला डेथ थ्रेट आली होती आणि माझ्या घरी, कर्जतच्या घरी पत्र आली होती 2 की आम्ही 21 जुलैला जुईला मारून टाकणार म्हणून. तर माझा स्वभाव बघता मी काय घाबरले वगैरे नव्हते. माझं असं झालं होतं, मारायचं असतं तर एखाद्याने डिरेक्टली येऊन मारलं असतं. तो अशी पत्र नाही पाठवत, हे फिल्मी वाटतं थोडंसं. आधी पत्र पाठवणार, मग 21 तारखेला मला मारणार. म्हणजे मी 21 तारखेला जशी काय बाहेर फिरणारच आहे ना हे कळल्यावर मला. आणि त्या दरम्यान ठाणे पोलीस यांचे ACP होते लक्ष्मीनारायणन सर. त्यांनी मला सांगितलं की सी, तू सेलेब आहेस, तुला एकटीला फिरावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर यू कॅन अप्लाय फॉर अ लायसन्स आणि लेट सी, अप्रूव्ह झालं तर झालं, कारण तुझं वय खूप कमी आहे. तर अप्रूव्ह होईल की नाही माहीत नाही, पण सिच्युएशन अशी आहे सध्या की तुला लायसन्स पिस्तूल मिळू शकतं. तर मी अप्लाय केलं आणि हार्डली 5 दिवसांमध्ये मला साईन होऊन आलं अप्रुव्हल. आणि मग त्यानंतर मी लायसन्स पिस्तूल घेतली आणि माझं असं झालं होतं की मी भित्री वगैरे आधी पण कधीच नव्हते. माझ्या सगळ्या आवडीनिवडी, मी दिसत अशी असले तरीसुद्धा माझ्या आवडीनिवडी, माझे सगळे छंद, ह्या सगळ्या खूप ॲडव्हेंचरस गोष्टी आहेत. आणि तेव्हा पण मी बरेचदा रेंजवर जाऊन शूट केलेलं आहे, म्हणजे प्रॅक्टिस शूट ज्याला आपण म्हणतो ते केलेलं आहे. आणि लिटरली जत्रेमध्ये जाऊन सुद्धा सगळे फुगे फोडणारी मुलगी होते मी. सो त्या छर्यांच्या ह्याच्यामध्ये फक्त इथे बोर 32 पिस्टल आहे, एवढाच डिफरन्स आहे. आणि कॉन्फिडन्स म्हणाल तर अशी परिस्थिती होती की तेव्हा माझ्याबरोबर वेपनवाले बॉडीगार्ड्स होते 6 महिने, कारण कधीही काही होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर ते जे बॉडीगार्ड्स होते ना माझ्याबरोबर, त्यांच्या पिस्तूल मी रोज बघायचे आणि मला आवाजाची प्रचंड भीती आहे. जेव्हा आपण फायर करतो तेव्हा खूप मोठा आवाज होतो. म्हणजे मला हे पोलिसांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही कोणाला सांगू नका की आवाजाला घाबरता, नाही तर तुम्हाला ते घाबरवूनच आधी हे करतील. तर माझं असं झालं होतं की म्हणजे मी शूट करणार आणि मीच घाबरणार, असं नको व्हायला. सो प्रॅक्टिस त्याचीसुद्धा केली आणि एका पॉईंटला कॉन्फिडन्स झाला. मी सगळ्या टेक्निकॅलिटीज शिकून घेतल्या की पिस्तूल कसं हाताळायचं नाही, काय करायचं. आणि ह्यामध्ये निवृत्ती कदम म्हणून इन्स्पेक्टर होते ठाण्याचेच,
काही दिवसांपूर्वी एक्सपायर झाले ते सुद्धा. तर त्या सरांनी पण मला खूप हेल्प केली. ऑफकोर्स माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. माझा मित्र प्रसाद ह्यांनी मला खूप जास्त कॉन्फिडन्स दिला होता तेव्हा, की हे तुझ्याबरोबर नेहमी ठेवायचं आणि काहीही झालं तर तू पुढे मागे बघू नकोस. तुला जर का असं वाटलं की अशी कोणीतरी व्यक्ती समोर येते किंवा काहीतरी अनुचित घडणार आहे किंवा असं काही वाटलं तर काढ तू सरळ बाहेर. हे मला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आणि पोलिसांनी स्वतःच सांगितलं होतं की सी मॅडम, हे तुमच्या सेल्फ डिफेन्ससाठी दिलेलं आहे तुम्हाला. सो त्याच्यामुळे हे मला माझ्याजवळ ठेवणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर ही एक जबाबदारी जास्त येते. तुम्ही ते कधीही नाही काढू शकत किंवा कधीही नाही वापरू शकत. त्यामुळे कॉन्फिडन्सपेक्षा ही जबाबदारी जास्त आहे, कारण तुमच्या हातात एक वेपन आहे. तर ते तुम्ही काढल्यावर समोरचा काढून अजून तिसरीकडे जाऊन वापरू शकतो. त्यामुळे ही जबाबदारी जास्त आहे माझ्याकडे आता. आणि ऑफकोर्स कॉन्फिडन्स म्हणाल तर ते आवडच तशी ना, म्हणजे ॲडव्हेंचर्स सगळ्या गोष्टी करण्याची. त्यामुळे बाळगते मी स्वतःकडे आणि अशी कधी वापरायची वेळ येऊच नये. पण असे काही प्रसंग घडतात, जे प्रसंग आपल्याला कॉन्फिडन्स देतात. सो त्यातून आलाय. नाही, नाही. तिची तेवढी पण मला शी इज नॉट वर्थ इट, म्हणजे प्लीजच. मी सांगते ना, की मी माझी एनर्जी आता अशा लोकांवर वेस्टच नाही करत. मला माझी एनर्जी खूप प्रिझर्व्ह करून ठेवायची आणि खूप चांगल्या गोष्टी करायच्या, त्यासाठी मी वापरते. माझ्या बाबतीत कसं आहे ना, खरं सांगायचं तर मी नेहमी म्हणते, आय एम फेव्हरेट चाइल्ड ऑफ गॉड. त्यामुळे मला ज्यांनी कोणी त्रास दिलाय ना, देव त्यांच्याशी डील करतो. ते माझं लुकआउट नाहीये. मला सेल्फ डिफेन्स तर माझ्या शाळेपासूनच शिकवण्यात आलं होतं आणि मला आवर्जून आई-बाबा नेहमी सांगायचे, की सेल्फ डिफेन्सचा क्लास कधी मिस नाही करायचा. मला टायकोंडोला सुद्धा घातलेलं होतं. पण मी लहानपणी खूपच जास्त वीक होते. त्यामुळे मी स्ट्रेंथ ठेवू शकत नव्हते. त्यामुळे टायकोंडो क्लासेस मला सोडावे लागले. बट अपार्ट फ्रॉम दॅट सेल्फ डिफेन्स मी नेहमीच या गोष्टींच्या मागे असते, की प्रत्येक मुलीनी स्वतःचा डिफेन्स स्वतः करायलाच हवा. आणि आता आपण असे नाही होत, की म्हणजे मला कोणीतरी सेव्ह करायला येईल किंवा कोणीतरी मला हेल्प करा. नाही. तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःला उभं राहायलाच हवं आणि कोणीच या बाबतीत कुठलाही बाऊ करता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण उद्या जर का एखादी व्यक्ती तुम्हाला काही गैर तुमच्या बाबतीत करतीये, तर तुम्ही ओरडणार आहात का हेल्पसाठी, की तुम्ही 2 कानाखाली वाजवणार आहात? आणि मान्यच आहे मला, की मी 5 फुटाची आहे, समोरची 6.5 फुटाची व्यक्ती आहे. तर मी त्याच्या कानाखाली नाही मारू शकत. पण मी काहीतरी तर करू शकीन ना. माझ्याकडे बरेचसे टेक्निक्स आहेत, की पुरुषांना कुठे मारायचं हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे. ते तुम्ही करूच शकता. त्याबरोबर तुमच्या हातात पेन, तुमची नखं असतात आणि सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगते, की तुमची स्ट्रेंथ ना ही इथे असते, तुमच्या बॉडीमध्ये नसते. तुम्ही जर का आधीच इथनं गळून गेलात ना, तर तुमची बॉडी कामच नाही करणार आहे. जर का तुम्ही अशा प्रसंगांमध्ये स्वतःला अलर्ट ठेवलत किंवा कुठेही ट्रॅव्हल करताना बी अलर्ट. सततच तुम्ही असं तुमच्या वेगळ्या फॅन्टसी लँडमध्ये नका राहू, कारण आत्ता कुठून कधी काय होईल तुम्हाला नाही माहिती. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी असतात. ट्रेनमधनं जाताना तुम्हाला कोणीतरी विचित्र हात लावतं आणि तुम्ही "ए क्या कर रहा है रे?" एवढंच बोलून गप्प बसता. वाजवा त्याच्या 2 कानाखाली जाऊन. त्याला कळलं पाहिजे, की हे असं घडता कामा नये. आणि मी तर मारलेलं आहे. मी मारते. माझं डोकं ह्या बाबतीत भयानक सटकतं. म्हणजे मलाच कोणी त्रास दिलाय असं नाही. समोरच्या मुलीला जरी त्रास दिला असेल ना, तर मी तिला पण 2 शिव्या घालीन, की "काय चाललंय? का सहन करतीयेस?" कारण सहन करणारी तेवढीच कल्प्रिट असते. आणि त्याचबरोबर पेपर स्प्रे वगैरे तुमच्याकडे नसतील, तर तुम्ही साधा परफ्यूम पण समोरच्याच्या डोळ्यात मारला किंवा बुक्का घाला ना डोळ्यात. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. मारा मानेमध्ये पेन, छोट्या-छोट्या गोष्टी असतात ह्या, पण त्या तुम्हाला त्यावेळेला प्रसंगावधान राखून करता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही इथनं आधी स्टेबल पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींच्या वेळेला. आधीच घाबरून गेले मी, मग माझे हातपाय नाही चालले, मी काय करू? हे आत्ताच्या जमान्यात एक्सक्यूज देऊन चालणार नाहीये, असा जमाना आहे. त्यामुळे मी खूप ह्या गोष्टींवर बिलीव्ह करते, की तुम्ही कितीही पेटीट असाल, नाजूक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, पण सेल्फ डिफेन्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप लक्षपूर्वक शिकल्या पाहिजेत आणि सगळ्या स्कूल्समध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये ह्या शिकवल्या गेल्या पण पाहिजेत. मी एक छोटीशी स्टोरी सांगितली तर चालणार असेल, तर मी एक छोटीशी स्टोरी सांगते. कर्जतपासून एक 5 ते 6 किलोमीटर पुढे आमचं मूळ गाव आहे, सांगवी नावाचं. तिथे राम गणेश गडकरी किंवा हे काही काळ वास्तव्यास होते आणि माझी फॅमिली आधी तिथेच राहायची, म्हणजे आजोबा पणजोबांच्या काळामध्ये. त्यानंतर माझ्या आजोबांनी कर्जतमध्ये एक प्लॉट घेतला आणि तिथे आमचं घर बांधलं, जे बैठं घर होतं. तर ते घर जेव्हा बांधलं जात होतं, तेव्हा म्हणजे प्लॉट घेतला गेला, तेव्हा माझ्या आजोबांच्या स्वप्नात सतत एक बैरागी यायचा आणि सांगायचा, की "तू मला घेऊन नाही गेलास, तू मला सोडून चाललायस, तू मला सोडून चाललायस." सो माझ्या आजोबांना कळत नव्हतं, की हे नक्की काय घडतंय. आणि जेव्हा पायाभरणी सुरू झाली, तेव्हा तिथे आम्हाला पादुका लागल्या. तर त्या पादुका
आजही आमच्या घराच्या पुढे आम्ही दत्त महाराजांचं देऊळ बांधलेलं आहे छोटंसं, आणि त्यांची स्थापना आम्ही तिथे केलेली आहे. त्यामुळे घरामध्ये अध्यात्म हे आधीपासूनच होतं. आणि मग दरवर्षी दत्त जयंती खूप आमच्याकडे अगदी जोरात असते. तर लहान असल्यापासून दत्त जयंतीचे आपण सुंठवडे बनवतो, सो त्याची पॅकेट्स बनवणं, प्रसाद भरणं पिशव्यांमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करत होते. पूजा मला करायला आवडायची, कारण फुलं असायची, मला फुलं आवडतात म्हणून मी पूजा करायचे. अध्यात्म काय असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या. काही झालं की देवाला सांगायचं, हे असं कर, हे असं करू नको, हे सतत चालू असायचं. पण मधला एक असाही पॅच गेला जेव्हा मी माझ्या गाडीतला गणपती ओरबाडून काढला होता आणि तळावपाळीत फेकून दिला होता. सो मला आजही आठवतं की गणपती बिचारा काय बोलला असेल तेव्हा, की अरे यार, ह्या मुलीचं पुढे इतकं छान करणार आहे आणि तिला आता कळत नाहीये ते. सो ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात फेज असते की आपला देवावरचा विश्वास उडतो, आपण त्याच्याशी भांडतो, त्याला खूप खूप म्हणजे वाईट होतात सगळ्या गोष्टी. सो मी पण त्या फेजमधून गेले की मी इतका विश्वास ठेवला ना रे तुझ्यावर, आणि तू असं केलंस, मग तू नकोस मला माझ्या गाडीत, म्हणून मी त्याला काढून फेकून दिलं. आणि त्यानंतर मग माझ्या तब्येतीच्या ज्या काही गोष्टी झाल्या, जे काही मी सगळ्यात वाईटातल्या वाईट गोष्टी बघून आले मेडिकलच्या बाबतीतल्या, पण तेव्हाच मला असं जाणवलं की तोच मला तारणार आहे आणि तोच मला तारतोय. कारण बरीचशी अशी माणसं आहेत ज्यांना आज माझे जे आजार आहेत त्यापेक्षा कितीतरी कमी आजार असून ते आज बेड रिडन आहेत, आणि कोणाला माझ्याकडे बघून हे जाणवणारही नाही की मी RA पॉझिटिव्ह आहे किंवा मला इतकं जास्त वाढलेला माझा RA आहे. कारण मी मानतच नाही की तो आहे आता माझ्या आत, कारण तो त्यांनी पूर्णपणे नष्ट केलेला आहे. आणि जेव्हा मला कळायला लागल्या ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा मी ठरवलं की नाही, आपण सिन्सिअरली ही पाथ फॉलो करू. बरं, मला ह्या अध्यात्माचं एक पाथ असतो, त्या पाथमध्ये आणणारी पण काही माणसं आहेत आणि जी माझ्या आयुष्यात खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यांनी मला ही पाथ दाखवून दिली. आणि लॉकडाऊनमध्ये मी ह्या गोष्टींची खूप जास्त सुरुवात केली, कारण लॉकडाऊन आय थिंक 20-22 मार्चला सुरू झालं आणि 6 का 7 20 फेब्रुवारीला मी कोमामध्ये गेले होते. सो मी सकाळी उठलेच नाही, मला आई उठवत होती आणि मी डिरेक्टली जे उठले ते मी एका हॉस्पिटलच्या ICU मध्ये होते. सो ते जे तास मी काही तास कोमामध्ये होते, मला माहीत नाही काय झालं होतं. माझं पॅल्पिटेशन लो झालेलं होतं पूर्ण, माझं BP पूर्ण खाली गेलेलं होतं. सो डॉक्टर्स वेळेला हिला झालंय काय नक्की, काहीच नव्हतं. मी रात्री नॉर्मली सगळ्यांची गप्पा मारून झोपले. तर ती जी फेज होती ना, तेव्हापासून मला जाणवायला लागलं की कोणीतरी, म्हणजे आय शुड गो ऑन दिस पाथ, की मला कोणीतरी वाचवतंय हे मला जास्त फील व्हायला लागलं, रादर दॅन मला कसला तरी त्रास देतंय कोणी. मला असं वाटलं की आपण खोलात जातोय ना, तर कोणीतरी मला खेचून काढतंय तिथून, हे मला फील सतत व्हायचं. आणि अध्यात्म म्हणजे काय असतं, असं नाही की मी रोज 50 तास पोथीचंच वाचन करत बसलीये किंवा मी 10 तास पूजाच करतेय, असं नसतं. मला असं वाटतं अध्यात्म म्हणजे बीइंग ट्रू टू युअर सेल्फ, बीइंग ट्रू टू व्हॉट एव्हर यू आर डुईंग, म्हणजे मला असं वाटतं अध्यात्म आहे. आणि मी त्याच गोष्टी सुरू केल्या. मला एखादी गोष्ट नाही तर नाही, हो तर हो मी करणार. मी माझ्या लाईफमध्ये खूप जास्त मॉडिफिकेशन्स केली. जी मुलगी समुद्रात गेल्यावर सगळे मासे पळून जायचे, ती मुलगी आज कांदा लसूणही खात नाही. तर हा जो प्रवास होता हा माझ्यासाठी खूप जास्त छान होता, कारण मला लॉकडाऊन नंतर जेव्हा मी ह्या प्रवासात पूर्णपणे आले, तेव्हा मला जाणवलं की दिस इज माय पाथ. आणि आता मी बघतेय त्याचे रिझल्ट्स. गेली 3-4 वर्ष मी इतकी सुखात कधीच नव्हते जितकी आत्ता आहे. मला कुठली दुखणी नाही आहेत आता, माझी तब्येत छान झालेली आहे. असं म्हणतात ना की एक वेळ देव तुमच्यावर रुसला तरी चालतो, पण तुमचा गुरु तुमच्यावर रुसता कामा नये. आणि मी माझ्या गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही, हे मी लाईफ टाईम ठरवलेलं आहे. आणि त्यावरच मी आज जे काय आहे ते करते. त्यामुळे माझ्या मनात कधी कधी असंही येतं की मला जर कंटाळा आला ना, मी तितकी मुडी आहे की मी सगळं सोडून जाऊ शकते निघून कुठेही, आणि मी देवाच्या पायाशी जाऊन बसू शकते. त्यामुळे मी त्या पॉईंटला आहे की मला मटेरियलिस्टिक गोष्टी आता मॅटर करत नाहीत फार, अशा स्टेजला जात चालली आहे. ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये अजून मिळायच्या बाकी आहेत, पण मला मेन गोष्ट माहिती आहे की मला आज काय हवी आहे, आणि त्यामुळे मला देवाच्या पायाशी राहायचं आहे बस. दिस इज व्हॉट आय विल फॉलो फॉर माय लाईफ टाईम अँड इवन आफ्टर दॅट. एक अशी फेज आली होती की मी एका वेळेला 18 गोळ्या घेत होते. सो सकाळी 18, दुपारी 18, संध्याकाळी 18, रात्री 18. सो मी जेवण कमी आणि गोळ्यात जास्त घेत होते. आणि हे 8-9 वर्ष केल्यावर कोणीही कंटाळेल, आणि मीही कंटाळले होते. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर्स हेच म्हणायचे की हां, ही गोळी देऊ आपण, हे देऊ, असं करू तसं करू. सो एक 5-6 डॉक्टर झाल्यावर मला माहिती होतं की ते लाईन ऑफ ट्रीटमेंट काय देणार आहेत, कारण तीच औषधं, तेच ड्रग्स ते प्रिस्क्राईब करत होते. कारण ते कुठेतरी माझं पेन फक्त सबसाईड करत होते. देअर वॉज नो इरॅडिकेशन ऑफ पेन.
एका पॉईंटला असं झालं की मी सगळे प्रिस्क्रिप्शन सगळं फाडलं लिटरली. विवियाना मॉलच्या बेसमेंटमध्ये होते मी पार्किंगला, आणि बाजूलाच ज्युपिटर हॉस्पिटल आहे. सो पार्किंगला मी गाडी तिथे लावून ज्युपिटरला जायचे, आणि आईबरोबर होते. तर फाडलं, लिटरली सगळं फाडलं, आणि माझ्या पायाशी आहे ना असा ढीग होता, कारण जेवढ्या फाईल्स होत्या त्या सगळ्यांचे पेपर्स मी फाडलेले आणि फेकलेले खाली, की म्हटलं ह्यापुढे मी एकही गोळी घेणार नाही. म्हटलं आय एम डन विथ इट. आणि आईचं असं झालं का तू वेडी झाली आहेस का, असं कसं, गोळ्या तर घ्यायला हव्यात, काय करणार. तर ती रडायला लागली तिथे. आणि माझं असं झालं, मम्मा प्लीज, म्हटलं मला 1 वर्ष दे, मी तुला बिना गोळ्यांची क्युअर होऊन दाखवते की नाही बघ. म्हटलं माझ्यावर विश्वास ठेव थोडा, मी बरी होणार. म्हटलं आणि ह्या सगळ्या गोळ्या न घेता बरी होणार, आणि मग आपण त्या डॉक्टर्सकडे जाऊ आणि रिपोर्ट्स दाखवू त्यांना, नवीन रिपोर्ट्स काय आहेत ते. आणि तेव्हा मी असं का बोलले मला माहीत नाही, माझ्यात कुठला कॉन्फिडन्स झालेला होता. पण परत मी सांगते की मला ज्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात आणलं किंवा या मार्गावर आणलं, त्यांनी मला सांगितलं की जुई, कुठलीही गोष्ट तुला जर हवी असेल ना, तर त्या पॉवरला शरण जावं लागतं. आणि मी ते केलं. मी देवाच्या पायावर सोडले सगळे माझे आजार, आणि लिटरली म्हणजे लोकांना चेष्टा वाटेल ही, किंवा काय तुम्हाला वाटेल की काय बोलतीये ही, पण मी लिटरली पायावरती डोकं टेकलं आणि त्या क्षणी सांगितलं की आजपासून मी माझे सगळे पेन्स तुमच्यावर सोडतीये, आणि पूर्ण विश्वासाने सोडतीये. ह्या पेन्सचं, ह्या आजारांचं जे काय करायचं ते तुम्ही बघा, मी एकच गोष्ट करणार, सिन्सिअरली तुमचं सगळं करणार. आणि आपण म्हणतो ना, मायनसमध्ये पण मी डाऊट नाही ठेवला या गोष्टीच्या बाबतीत, की मी नाही बरी झाले तर. आणि ह्या गोष्टी तशा घडल्या खऱ्या खऱ्या, की मी पूर्ण पेन फ्री उभी आहे. आणि मी हे प्राऊडली इथे सांगू शकते, मागच्या आठवड्यात माझे ब्लड रिपोर्ट्स आलेत, आणि ते आधी कधीच नव्हते. इतके भारी रिपोर्ट्स आहेत की नॉर्मल माणसांचे पण नसतील, इतके छान माझे ब्लड रिपोर्ट्स आलेले आहेत. त्यामुळे माझं असं झालं की थिंग्स आर वर्किंग ना. मला असं वाटतं की माझं रोजचं जे वाचन आहे, रोजची जी पूजा आहे, ते माझ्यासाठी औषध आहे. मला त्यामुळेच आज कुठल्याही गोळ्या घ्याव्या लागत नाहीत, कुठल्या डॉक्टर्सकडे जावं लागत नाही. रादर कित्येक महिने, कित्येक वर्ष मी आता डॉक्टरचं तोंड नाही बघितलंय, आणि याही पुढे बघणार नाही. हा माझा कॉन्फिडन्स आहे, कारण मी तेवढ्या लेवलला शरण आहे माझ्या देवाला. मला माहिती आहे की तो माझं सगळं बघतोय. त्यांनी मला रडताना बघितलेलं आहे, त्यांनी मला रात्र रात्र बसून झोपताना बघितलेलं आहे, कारण मी आडवी होऊन झोपूच शकत नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत, आणि त्यामुळे मी पूर्ण कॉन्फिडेंटली शरण गेलेली आहे. आणि मला माहिती आहे की ह्या पुढेही काही त्रास होणार नाही. तर मला माझ्या अध्यात्मानी असं तारलंय आणि पूर्णपणे क्युअर केलंय. मेरे बच्चे, मी यांच्यासाठी नेहमी म्हणते, मेरे बच्चे छोटे कच्चे टोटल लुच्चे मगर दिल के बहुत सच्चे, असं मी म्हणते माझ्या बाळांना. पण माझी चकुली काही महिन्यांपूर्वी गेली. छकुली म्हणजे माझी जी 4 बाळं झाली आहेत ना, त्यांची आई, जी लॉकडाऊनच्या जस्ट आधी बाळं झाली होती. सो माझं अख्खं लॉकडाऊन ह्या बाळांचं सगळं करण्यात गेलं. आणि मला कधीच माझं पेन जाणवलं नाही, कारण लॉकडाऊनमध्ये माझे आई बाबा कर्जतला होते, आणि मी माझ्या इथल्या घरी होते एकटीच, आणि माझ्याबरोबर 8 बाळं होती. आणि मी एकटी पडलेले होते बाहेर. इतकी नेगेटिव्हिटी होती, इतका त्रास होता, रोज मी डेथच्या न्यूज ऐकत होते, त्यात माझी तब्येत डाऊन. पण माझ्याबरोबर ही बाळं होती. आणि आपण लिटरली म्हणतो ना की मेडिकली भलेही हे बोललं जात होतं की तुला मूलबाळ होणार नाही, होणार नाही, पण देवाने मला ही इतकी गोड बाळं दिली ना. यांची लिटरली डिलिव्हरी मी केली, नाळ मी कापलेली आहे या बाळांची, त्यांचे प्लासेंटाज वगैरे सगळं सगळं मी केलेलं आहे माझ्या हाताने. त्यामुळे ही माझी बाळं आहेत. आणि लिटरली अख्खं लॉकडाऊन मी 8 महिने एकटी होते, आणि या बाळांमुळे मी पूर्ण बरी झाली आहे हे मी सांगूच शकते. कारण जेव्हा जेव्हा मी रात्री रडली आहे, तेव्हा तेव्हा माझा बच्चू नावाचा एक बोकोबा आहे, त्यांनी माझे अश्रू लिटरली चाटलेले आहेत. मला त्यांनी रडू दिलेलं नाही आहे, किंवा मला लो वाटलं की या ॲनिमल्सला ना सेन्स होतं ते, की आपली ही व्यक्ती ना ही लो आहे, हिला त्रास होतोय, तर ते आपल्याला जवळ येऊन आपल्या बसतात. आणि त्यांना काही नको असतं, ते ना फक्त देत असतात आपल्याला. आणि माझ्या बाबतीत ही बाळं तसे एंजल्स आहेत, कारण ते फक्त जवळ येऊन बसले ना तरी मला बरं वाटतं. आणि मी मार्चमध्ये गेले होते कर्जतला, त्यानंतर गेले नव्हते 2 महिने. मी आत्ता परवा लिटरली कर्जतवरून परत आली आहे, आणि मी 2 दिवस बाळांना भेटून आले, आणि मला इतकं बरं वाटतंय. म्हणजे माझी तब्येत डाऊन होती म्हणून मी कर्जतला गेलेले, आणि बाळांना भेटले, आणि त्यांनी याला म्हणजे एनर्जी घेऊन आले मी त्यांच्याकडून. सो ते लिटरली गॉड सेंट आहेत माझ्यासाठी.
मी तिला नेत्रा म्हणते. म्हणजे आणि मी तिला छोटीशी मम्मा म्हणते, कारण ती मोठीच होत नाहीये. ती लहानपणापासूनच ती माझी बहीणच वाटते मोठी. आणि प्रत्येक जणालाच आपली आई आदर्श असते. माझ्या आईनी काय केलं किंवा काय नाही हे आपण म्हणत असतो. पण माझी मम्मा ना टिपिकल मम्मा, कन्व्हेन्शनल मम्मा नाहीये. कारण आज मी जे काही करते, माझ्यातला जो काही कॉन्फिडन्स आहे, मग मला ड्राईव्ह करायला तिने शिकवलंय. तिला ड्राईव्ह करता येत नाही, पण तिने सांगितलं होतं, "जुया तू काढ गाडी, मी बघते." त्यासाठी आम्ही बाबांना लॉक करून 4 व्हीलर काढायचो. माझे बाबा मला अलाउ करायचे नाहीत कधी. त्यामुळे दर संडेला बाबांना सकाळी लॉक करायचं ते झोपलेले असताना आणि गाडी काढायची आणि अशी मी 4 व्हीलर शिकले. किंवा मी माउंटेनियर आहे, तर बाबांनी कधीच कन्सेंटवर साईन केली नाही अशा सगळ्या गोष्टींना, पण माझ्या आईनी साईन केली आहे नेहमी. माझ्या आईनी माझ्यासाठी काय केलं ना हे मी सांगू नाही शकत, कारण ती नसती ना तर आज जुई नसती, एवढं मी सांगू शकते. कारण शी हॅज बीन थ्रू अ लॉट पर्सनली सुद्धा, आणि लहानपणापासून तिने खूप सहन केलेलं आहे. पण तरीसुद्धा मला वाढवताना तिने कुठल्याही त्या गोष्टीची जाणीव कधी मला करून दिली नाही. कारण कसं होतं की पेरेंट्स बरेचदा बोलत राहतात की आमच्या बाबतीत हे झालंय, असं असतं तसं असतं. त्याच्याने मुलांच्या पण माइंडसेटवर कधी कधी परिणाम होत राहतो, कळत नकळत. पण माझ्या आईने कधीच मला जाणवू दिलं नाही की ती कशातनं गेलेली आहे, ती काय लेवलला सहन करू शकते आणि ती काय लेवलची स्ट्रॉंग व्यक्ती आहे ना हे मला माहिती आहे. माझ्या आईकडे एक अशी क्वालिटी आहे की जी फार कमी माणसांकडे असते, आणि ती म्हणजे एखाद्याला माफ करणं. एखाद्याला माफ करून पुन्हा त्याच्याशी नीट वागणं ही गोष्ट खूप इझी नाही आहे आणि सगळ्यांना नाही जमत ती, बट मम्मा ते करतीये रोज. आणि त्याच्यामुळे तिच्याकडनं मी ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकली आहे. म्हणजे ती आदर्श असं काही तिने कधी करून दाखवलं नाही आहे मला, बट छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जगण्यातल्या तिच्याकडनं मी खूप शिकलेली आहे. तिने इतकी वर्ष जॉब केला, रोज सकाळी टिफिन्स करून कर्जतवरनं CSTला ट्रॅव्हल करणं, किंवा ती प्रेग्नेंट असताना मला पोटात घेऊन एवढं ट्रॅव्हल करणं, शेवटच्या दिवसापर्यंत काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिने ना खूप मेहनत केलेली आहे मी आज जी आहे ते बनण्यासाठी. माझ्याबरोबर कुठे यायचं असेल तर मम्मा नेहमी असायची. स्कूलच्या बाबतीत सुद्धा मी आत्याकडे स्कूलिंग केलं आहे नेरूळला माझं, न्यू बॉम्बेला. त्यामुळे आपली मुलगी तिच्या मेन इयर्समध्ये आपल्यापासून लांब ठेवायची हा एक खूप मोठा डिसिजन असतो, आणि तेव्हा पण मम्मानीच मला सपोर्ट केला आणि म्हणूनच मी एका चांगल्या शाळेत शिक्षण घेऊ शकले. माझ्या कॉलेजच्या बाबतीत, माझ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत मम्मा हॅज प्लेड अ व्हेरी बिग रोल. आणि मला ना तिने हे नाही सांगितलं हे करू नकोस, हे करू नकोस, ते करू नकोस. तिने मला नेहमी एकच गोष्ट सांगितली की तू खड्ड्यात पड आणि तू त्यातनं शिक. तिने त्यामुळे मला तसं पॅम्पर कधीच केलं नाहीये. म्हणजे खाण्यापिण्याचे सगळे लाड केलेत, पण छोट्या छोट्या गोष्टी, वस्तू मला देताना शी मेड इट अ पॉईंट की मला त्याची किंमत कळेल. त्यांनी त्यासाठी किती मेहनत केली आहे आईबाबांनी हे मला कळेल. आणि त्यामुळे माझ्याकडे, मी 3.5 वर्षाची असताना मला पहिली बाहुली आणली होती, ती आजही घरी आहे आणि ती हातपाय सगळे शाबूत आहेत तिचे. कारण मला त्यांनी सांगितलं होतं की मिनू, मी तुला हे देतेय ना, आपण अफोर्ड नाही करू शकत आहोत, पण तरी आम्ही तुला देतोय. कारण माझ्या आईबाबांनी माझं शिक्षण करण्यासाठी त्यांनी बिझनेसेस केलेले आहेत अपार्ट फ्रॉम जॉब. कारण मला चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं, कारण माझं संगीताचं शिक्षण व्हावं, कारण मला कथ्थक शिकता यावं, इतर करिक्युलर करता यावं. आईनी बेडशीट्स आणून विकलेले आहेत, फ्रॉक्स आणून विकलेले आहेत. माझ्या बाबांनी तर किती बिझनेसेस वेगवेगळे केलेले आहेत. का तर मला सपोर्ट करावा म्हणून. माझ्या मनात एखादी गोष्ट आली ना की ती माझ्याकडे हजर असायची वस्तू. पण म्हणून दे मेड इट अ पॉईंट की मला कळेल की त्यासाठी त्यांनी किती मेहनत केली आहे, आणि म्हणून मलाही आज या गोष्टींची खूप किंमत आहे. म्हणजे उद्या माझ्याकडे खूप पैसा आला किंवा काही, तर मी उडवू नाही शकत तो पैसा, कारण मला माहिती आहे की कमवायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला किती मेहनत करावी लागते. आणि अशा बऱ्याच गोष्टी मला माझ्या आईनी शिकवल्या, ज्या जर कोणाला मी आवडत असेन की जुईचं हे छान आहे, जुईचं ते छान आहे, तर हे सगळं तिच्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे माझा एक्झिस्टन्सच तिच्यामुळे. त्यामुळे नेत्रा नसती माझ्या लाईफमध्ये तर माझं काही घडलं नसतं. आणि मी तिला नेहमी हेच सांगते की तू छोटीशी आहेस ना, तू अशीच छोटी राहा, तू कधीच मोठी होऊ नकोस. मम्मानी आजपर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. म्हणजे लिटरली ह्या फील्डमध्ये यावं ही पण तिची इच्छा होती. तिने सांगितलं गिव्ह इट अ ट्राय. मी जेव्हा युनिव्हर्सिटीत पहिली आले, ती पण तिचीच इच्छा होती की मीनू अभ्यास कर. सो मी अभ्यास केला आणि मी पहिली येऊन दाखवलं. मम्मा म्हणाली ह्या क्षेत्रामध्ये ट्राय कर, होईल. मी केलं, ते झालं. मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना मम्मा, सो तसाच तू माझ्यावर ठेव. आणि मी एवढंच सांगेन की जी गोष्ट खूप वेळ घेते ना व्हायला, ती तितकीच भारी असणार आहे, म्हणून वेळ घेते. बट ट्रस्ट मी,
तुम्ही दोघंही खुशच होणार आहात जेव्हा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. आणि किंवा मी सांगेन एकदाचं की हो आता मला लग्न करायचंय, हे तुम्हाला सांगितल्यावरच तुम्ही खुश होणार आहात ऑफकोर्स. पण लवकरच होतील या सगळ्या गोष्टी. आणि ट्रस्ट मी, माझ्यावरती जसा विश्वास रोज असतो तसाच याही बाबतीत ठेवा की सगळं काही खूप भारी असणार आहे. आहेच ऑफकोर्स. मी काही गोष्टी लिहितीये. मला लेखक म्हणून म्हणजे लेखक लेखक नाही म्हणणार मी, पण मला मला लिहायची आवड आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मी लिहिलेलं वाचलंय ते म्हणतात की तुझ्यामध्ये आहे ते, तर तू हे डेव्हलप कर. तर मी ते डेव्हलप करतीये. 2-3 गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्यावर काम करतीये. त्याचबरोबर मला प्रोड्युसर व्हायला सुद्धा आवडेल. स्वतःचं प्रोडक्शन मला काढायचं आहे. आणि कॅमेराच्या मागे राहून काम करायला तर मला आवडेलच, कारण अ, एकूण काही हा क्षेत्रावर प्रेम आहे माझं. आणि मग कुठल्याही लेवलचं काम मी करायला मला काही ना नाहीये माझी. मला असं वाटतं की ह्या शोजला फार सिरियसली घेता कामा नये, बघणाऱ्यांनी सुद्धा. कारण मग तुम्हाला जे दिसतंय त्यावरती तुम्ही विश्वास ठेवता. आणि कदाचित तशा गोष्टी तिथे आत घडत असतील की नाही हे तुम्हाला माहीत नसतं. तुम्हाला जेवढं दाखवलं जातंय तेवढ्याच गोष्टी तुम्ही बघत असता. आणि माझा मी खरं सांगते की माझ्या मागे 5 महिने लागलेले होते की करशील का, करशील का असा रियालिटी शो. बट माझी इच्छा नव्हती. बट अगेन आई-बाबा म्हणाले की "जाऊन तर बघ, काय असतं ते तर बघ." म्हणून मी गेले. आणि मी एका आठवड्याचेच कपडे घेऊन गेलेले होते, कारण मला माहीत होतं की मी काय एका आठवड्याच्या वर टिकणार नाही. पण वोटिंगनी मी सेफ होत गेले आणि मी 51 दिवस आत राहिले. त्यामुळे माझ्यासाठी तर इट वॉज अ ट्रॉमाटायझिंग एक्सपिरियन्स, कारण माझा तो स्वभाव नाही आहे. मी सतत उठल्यावर भांडू नाही शकत. मी सतत कोणाच्या विरुद्ध स्ट्रॅटेजीज नाही रचू शकत. जे माझ्या विरुद्ध स्ट्रॅटेजीज रचायचे त्यांना पण मी तिथे जेवण करून खाऊ घातलेलं आहे. त्यामुळे माझा स्वभाव तो नाही आहे. आणि माझं म्हणणं असेल की दिस इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. ज्यांना आवडत असेल त्यांनी बघा, ज्यांना जायचं आहे त्यांनी जा. मी एका सिंगिंग रियालिटी शोचा पण भाग होते. त्यामुळे पार्टिसिपंट होते मी. ॲक्च्युली 2दा होते. पूर्वी जेव्हा सारेगमपा झी मराठीचं होतं तेव्हा मी लहान होते खूप, तेव्हा पार्टिसिपेट केलेलं. आणि सोनीच्या सिंगिंग स्टार नावाच्या सेलेब सीझनमध्ये सुद्धा मी पार्टिसिपंट होते. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे शोज छान असतात. तुम्ही त्यातनं किती शिकता येईल एवढ्या गोष्टी बघाव्यात, पण फार मनाला लावून घेऊ नयेत या गोष्टी. तिकडची जीत, तिकडची हार ही तिथेच सोडावी, कारण त्या बाहेर सुद्धा खूप मोठं जग आहे. आणि ते जास्त चॅलेंजिंग आणि इम्पॉर्टंट आहे ह्या अशा शोजपेक्षा. तर टेकच्या आधीच मी तिला सांगेन की "बघ गं बाई, तू माझ्या कानाखाली मारली होतीस तेव्हा. मी तुला मुद्दाम सांगतेय की प्लीज चीट कर. नाहीतर माझा हात बसला तर तो खूप जोरात बसेल." नुकसान करणार नाहीये तर त्या व्यक्तीशी बोलीन मी की उगाच कशासाठी मग असे काहीतरी गोष्टी करायच्या ना, की ज्याच्यानी एखाद्या छोट्या गोष्टीला एवढं मोठं रूप येईल. मला आजही वाटतं की ज्या व्यक्तीने मला लेटर पाठवलं होतं त्या व्यक्तीला माहीतही नसेल की त्या गोष्टीला एवढं मोठं रूप आलं असेल. कोणाला कधी-कधी एक नुसतीच धमकी द्यायची असते की एक गंमत करून बघू टाइप्स, आणि त्याचं इतकं मोठं रूप होतं. सो मी त्या व्यक्तीला शांतपणे सांगेन, त्याच्याशी बोलीन आणि त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करीन की प्लीज पुन्हा अशा गोष्टी करू नकोस. नाहीतर माझ्याकडे आहे हं. मला तर खूप आनंद वाटेल, कारण चला फुकटात प्रवास झालेला आहे. उगाच विजा आणि सगळे फ्लाईटचे तिकीट्स वगैरे वाचलेली आहेत माझी. तर तिकडे जाईन, एक्सप्लोर करीन केनिया मस्त. तिथलं वाईल्ड लाईफ वगैरे सगळं बघून घेईन आणि खूप मज्जा करीन आणि परत येईन. गेली 19 वर्ष मी एका कुष्ठरोग निवारण आश्रमाशी संलग्न आहे. आणि ते म्हणजे शांतिवन आश्रम, पनवेल येथील नेरे गावामध्ये ते आहे. तिथे दरवर्षीचा वसुबारस मी तिथल्या सगळ्या पेशंट्स बरोबर साजरा करते. माझी अख्खी टीम नेते तिथे मी. आणि दरवर्षी आम्ही त्यांना फंडिंगसुद्धा करतो. आणि अख्खा आश्रम आम्ही सजवतो. तिथले पेशंट्स, तिथले आजी-आजोबा ह्या सगळ्यांबरोबर आम्ही तो दिवाळीचा पहिला दिवस साजरा करतो. आणि वर्षानुवर्ष तेही आमची वाट बघत असतात की कधी ही आपली सगळी मंडळी येतील CHM कॉलेजची आणि त्यांच्याबरोबर आम्ही इथे छान हा दिवस साजरा करू.
कारण कसं आहे, समाजाने ज्यांना बाजूला करून टाकलेलं आहे त्यांचं कोणीच नाही आहे. तर त्यामुळे मला त्यांच्यासाठी काम करायची खूप इच्छा आहे आणि मी गेली 19 वर्ष फुल ना फुलाची पाकळी असं काम करते आणि मागच्या वर्षी तर खूप छान अनुभव आला मला सोशल मीडियाचा. आपण दरवेळेला म्हणतो की सोशल मीडिया हा एक युजलेस मीडिया आहे किंवा ट्रोल केलं जातं किंवा त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स खूप आहेत. तर त्याचबरोबर त्याची पॉझिटिव्ह साईडसुद्धा मला दिसली. ती म्हणजे मी एक अपील टाकलं होतं फक्त, की कोणाला जर का अशा सोशल कॉजसाठी मदत करायची असेल, तर प्लीज मला त्यांनी मेसेज करा आणि मी तुम्हाला QR कोड पाठवते. तुम्ही पण देणगी देऊ शकता. आणि मी खूप प्राऊडली सांगते, की मला माझ्या इन्स्टा फॅमिलीने 85,000 दिले मला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही टोटल 1.5 लाख देऊ शकलो कुष्ठरोगी आश्रमासाठी शांतीवनला. आणि ही कितीतरी मोठी गोष्ट आहे, कारण मला असं वाटतं, की असं इझिली कोणी ट्रस्ट करत नाही एवढी मोठी अमाऊंट देण्यासाठी. आणि ₹50, ₹10, ₹500 अशी अमाऊंट आलेली आहे माझ्याकडे. लिटरली मेसेजेस आहेत माझ्याकडे, की ताई मला ना ह्यावेळेस ₹100 द्यायला जमतील, मी देऊ का? आणि माझं असं झालं, की तुमची नियत आहे ना, दानत आहे, पैसे डझंट मॅटर, तुमची इच्छा होतीये, तुमचा थॉट आलाय तुमच्या मनात. तर असे माझ्याकडे खूप पैसे जमा झाले आणि मी खरंच खूप आभारी आहे त्या सगळ्या माणसांची, कारण त्यांनी मी जी कॅरेक्टर्स प्ले करते त्याच्यावर विश्वास ठेवून ह्या जुईवरती विश्वास ठेवला आणि मला एवढी मोठी अमाऊंट दिली. आणि माझी हीच एक इच्छा आहे, की जशा माझ्या इतरही प्राण्यांच्या बाबतीतल्या इच्छा आहेत आणि मी बऱ्याचशा NGOज बरोबर आजही काम करते, की एखाद्या ॲनिमलच्या सर्जरीला हेल्प करायची असेल, ॲनिमल ॲम्ब्युलन्ससाठी हेल्प करायची असेल, तर मी मला जमतील तसे फंड्स पाठवत असते किंवा फूड पाठवत असते. त्याचबरोबर माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये नेहमी 20 किलोचं डॉग फूड असतं. मी जिथे जाते तिथे सगळ्या डॉगीजला खायला घालत असते किंवा कुठलाही प्राणी मी काही गोशाळांसाठी खाऊ म्हणजे पैसे पाठवते किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला जमेल तितकं मी करत असते. कारण मला असं वाटतं, की ह्यांचं कोण करणार मग? त्यामुळे मला जमतं तितकं मी करत राहते आणि माझी हीच एक इच्छा आहे, की मला एक सोशल काम करणारी एक संस्था पण काढायची आहे, ज्यामध्ये निराधार मुलं, निराधार स्त्रिया किंवा प्राणी, पेशंट्स ह्या सगळ्यांसाठी सगळं फ्रीमध्ये मी करू शकेन इतकं मला सक्षम व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर एक 24 तास फूड सेंटर चालू करायचं आहे, की जिथे खिचडी का खिचडी, मग ठीक आहे, एक फूड आयटम, बट कोणीही तिथे या आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तिथे जेवण मिळत राहील. कोणी उपाशी जाणार नाही, कारण उपाशी झोपणं ही फार वाईट गोष्ट असते. जो उपाशी झोपतो त्यालाच हे माहिती आहे. त्यामुळे माझ्या ह्या सगळ्या इच्छा आहेत आणि लेट्स सी की कधी योग येतोय, की ह्या सगळ्या मी ऑफिशियली संस्था काढून सुरू करू शकेन. अदरवाईज अनऑफिशियली मी ह्या सगळ्या करतेच आहे, बट ती योग्य वेळ येण्याची मी वाट बघतीये. थँक्यू सो मच आणि मला इथे व्यक्त होऊ दिलं त्यासाठी खरंच खूप खूप आभार.